मित्रांनो, जे शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक 6 महिन्याला 2000 रुपये दिले जातात। तर आता 19व्या हप्त्याची जे शेतकरी प्रतीक्षा करत होते म्हणजेच वाट पाहत होते तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, या 19व्या हप्त्याची जी घोषणा आहे तर ती नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। तर हा 19वा जो हप्ता आहे तर तो 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी रिलीज केला जाणार आहे, म्हणजेच आपल्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या बाबतीत आपल्याला सुद्धा माहिती खरी पटावी यासाठी आपण डेस्कटॉपवर जाऊया आणि पूर्ण डिटेल्स मध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला यापुढे मिळत राहतील। तर चला मित्रांनो, डायरेक्ट डेस्कटॉपवर जाऊया। तर मित्रांनो, खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला असा पॉपअप बघायला मिळणार आहे। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 19वीं किस्त हस्तांतरण योजना। तर 24 फेब्रुवारी 2025 इथे आपल्याला पॉपअप सुद्धा बघायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हा पॉपअप बघू शकतो। तर मित्रांनो, त्यांची सभा सुद्धा भागलपूर बिहारमध्ये इथे आयोजित करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळणार आहे द हॉनबी प्राइम मिनिस्टर विल रिलीज द 19th इन्स्टॉलमेंट ऑफ द पीएम किसान योजना ऑन 24 फेब्रुवारी 2025। तर मित्रांनो, आपल्याला इथे बघायला मिळणार आहे की प्राइम मिनिस्टर यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी जो शेतकऱ्यांचा पीएम किसान सन्मान निधी आहे तर तो वर्ग करण्यात येणार आहे आपल्या खात्यावरती। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आतापर्यंत कंप्लीट केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली जी केवायसी आहे तर ती कंप्लीट करायची आहे। तर ओटीपी बेसच्या सहाय्याने आपण इथे आपली जी केवायसी आहे तर ती पूर्ण करू शकतो। त्यानंतर आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करायची असल्यास आपल्याला सीएससी सेंटरवर जाऊन तिथे ई-केवायसी करून घ्यायची आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे तर अशांनाच हा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला यापुढेही मिळत राहणार आहेत। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।